नमस्ते. आज आपण भावनांचं संतुलन याविषयी थोडं बोलूया. शरीरात रक्तदाब, शुगर यांचं प्रमाण संतुलित असणं गरजेचं असतं. ते जर वाढलं किंवा कमी झालं तर आपण औषधे घेऊन ते नियंत्रित करतो. आणि हे कोण पाहतं? तर डॉक्टर पाहतात, ते चेक करतात आणि आपणाला योग्य प्रकारचा उपचार देतात. पण याचे काही सिम्पटम्स, लक्षणं आपल्याला दिसलेली असतात, म्हणून आपण डॉक्टरांच्याकडे जाऊन त्याची खात्री करून घेत असतो आणि त्याला अनुसरून आपण उपचार घेत असतो. तसं आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या भावना असतात, अनेक प्रकारच्या. त्यातील काही भावना सकारात्मक असतात, काही भावना नकारात्मक असतात, काही तीव्र असतात, काही सौम्य असतात, काही उपयोगी असतात, काही निरुपयोगी असतात, काही फायद्याचे असतात, काही तोट्याचे असतात. पण भावना मात्र प्रचंड प्रमाणात असतात. आता या भावना आपल्यासोबत असणं गरजेचं असतं, पण त्या संतुलित स्वरूपात असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जर त्यांचं संतुलन बिघडलं तर मात्र आपलं जीवन सगळं बिघडायला लागतं. जीवन जे रंगीन आहे तर रंगहीन व्हायला लागतं. म्हणून त्यांचं प्रमाण अति होऊन किंवा अति कमी होऊन, अति जास्त होऊन किंवा अति कमी होऊन चालणार नाही. ते संतुलित राहिलं पाहिजे. जर ते प्रमाण नॉर्मल रेंजच्या बाहेर जायला लागलं तर ते आपणाला जाणवतं. आणि समजा जाणवत नसेल आपणाला, तर पुढच्या कुणाला जर जाणवत असेल तर ते आपण समजून घेतलं पाहिजे, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यावर काम केलं पाहिजे, योग्य सल्ला घेतला पाहिजे, योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि स्वतःला समजून घेतलं पाहिजे. आपल्या भावनांच्याकडे आपलं लक्ष ठेवलं पाहिजे. मग त्या भावना आपण संतुलित करण्यासाठी योग्य उपाय करू शकतो आणि योग्य उपायाने त्या भावना नियंत्रित येऊ शकतात. फक्त त्याकडे लक्ष पाहिजे. लक्ष जर नसेल तर जसा BP वाढून नुकसान होऊ शकतं, BP कमी होऊन नुकसान होऊ शकतं, शुगर वाढून नुकसान होऊ शकतं, शुगर कमी होऊन नुकसान होऊ शकतं, तसं भावना अति प्रमाणात होऊन पण नुकसान होऊ शकतं आणि कमी प्रमाणात होऊन पण नुकसान होऊ शकतं. अशा अनेक प्रकारच्या भावना असतात. आता संकोच, भिडस्तपणा, न्यूनगंड, भीती, आनंदाची भावना, समाधानाची भावना, उत्साहाची भावना, अशा अनेक भावना असतात. आता भीती असली पाहिजे, पण ती अतिभीती असता कामा नये. अतिभीती माणसाला कार्य करायचं कुठलं धाडसच करून देणार नाही, हे ठीक नाही. आणि अति धाडसी वृत्ती ही पण माणसाची घातक ठरू शकते, नुकसानीची ठरू शकते. तर त्याला एक मर्यादा असली पाहिजे. न्यूनगंड माणसाचा आहे त्यापेक्षा त्याच्या मनामध्ये कमीत्वाची भावना नेहमी निर्माण करत असतो. आहे तो कॅपेबल आहे, पण त्याला तसं वाटत नाही. प्रचंड संकोच त्याला आलेला असतो, त्याचा भिडस्त स्वभाव झालेला असतो. चार माणसात बोलणं, भेटणं, विचारणं ह्या गोष्टी त्यांच्याकडे होतच नाहीत. परंतु या भावना जर आपण लक्ष दिल्या तर नॉर्मल रेंजला आणू शकतो. आणि न्यूनगंड आपण दूर करायचा प्रयत्न करता करता तो अहमगंडात रूपांतरित होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. नाही ती असल्यापेक्षा अधिक वाटण्याची भावना आहे, तीसुद्धा चुकीची आहे, तीसुद्धा नुकसानीची आहे. जर याकडं आपण थोडंसं लक्ष देऊन डोळसपणे पाहिलं आणि आपला त्याचं महत्त्व लक्षात आलं तर आपण नक्की सहजरित्या घर बसल्या त्याच्यावर उपचार करू शकतो आणि सगळ्या भावना नॉर्मल रेंजला आणून आपलं जीवन अधिक चांगलं करू शकतो. जे चांगलं असणंच गरजेचं असतं, जे निसर्गतः चांगलं आहे तेच चांगलं करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आणि शालेय जीवनामध्येच अशा भावना ज्यावेळेला निर्माण होतात त्यावेळेस त्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे, त्या नियंत्रण करण्याचा दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे आणि त्या भावनांचं महत्त्वही लक्षात आणून दिलं पाहिजे. मोठं झाल्यानंतरही आपल्या भावना बदलत जात असतात, त्यावेळी लक्ष दिलं पाहिजे. एकंदरीत काय तर भावनांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं आपण शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतो तसं मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे भावना नियंत्रित राहिल्या की माणसाचं जीवन संतुलित आणि खूप छान होऊन जाईल, सुंदर होऊन जाईल, ते अर्थपूर्ण होऊन जाईल. मला वाटते हा विषय नक्कीच तुम्हाला महत्त्वाचा वाटेल आणि तुम्ही त्याकडे लक्ष द्याल. या संतुलित भावनांचा सर्वांनाच विचार करता येऊन सर्वांनीच त्याच्यावर नियंत्रण आणावं, भावना संतुलित ठेवाव्यात अशा अपेक्षा करून आज इथे आपण थांबूया. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.